चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वीत प्रवेश केलेला आहे. प्रथमतः मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करेल. याआधी तुम्ही इयत्ता 9वीपर्यंत इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास बघत असताना इतिहासाची व्याप्ती या ठिकाणी तुम्हाला वाढलेली दिसेल. या ठिकाणी तुम्ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बघू शकता की इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी या पुस्तकामध्ये संपूर्ण जगभरात असलेल्या संशोधनाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. इयत्ता 10वीसाठी जो इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे तो इतिहास आहे उपयोजित इतिहास. याच्यामध्ये 1 ते 9 युनिट आपल्याला इतिहासाचे अभ्यासायचे आहेत. त्यापैकी पहिलं जे युनिट आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, युनिट क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा, युनिट क्रमांक 3 उपयोजित इतिहास, युनिट क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास, युनिट क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास, युनिट क्रमांक 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, युनिट क्रमांक 7 खेळ आणि इतिहास, युनिट क्रमांक 8 पर्यटन आणि इतिहास आणि युनिट क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्याचे जतन. बघा, याआधी आपल्याला इतिहासाची साधी सोपी व्याख्या तुम्हाला माहिती आहे की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास. तर आपण युनिट क्रमांक 1 मध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. 1.1 इतिहास लेखनाची परंपरा, 1.2 आधुनिक इतिहास लेखन, 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि 1.4 पाश्चात्य जे महत्त्वाचे विचारवंत आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण गतकाळात ज्या घटना घडलेल्या असतात त्या क्रमशः आधी मांडाव्या लागतात. त्याचं आकलन करून घ्यावं लागतं. त्यावर संशोधन केलं जातं. त्याचं लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही हा विज्ञानाचा अभ्यास करत आहात. याआधी तुम्ही विज्ञानाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील आपण एखादा सार्वत्रिक नियम सिद्धांत हा निश्चित करत असतो. पण इतिहासामध्ये बघा, घटना या घडून गेलेल्या असतात. त्या घटनांचं प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध नसतो किंवा त्या घटनांची आपल्याला पुनरावृत्ती करता येत नाही. मग आपल्याला त्या घटनांचा एखादा सार्वत्रिक नियम मांडणं त्या ठिकाणी शक्य नसतं. तर इतिहासामध्ये आधी आपल्याला काय करावं लागतं की ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आपण वापर करत असतो, ज्या लिपीचा आपण वापर करत असतो, ती भाषा, ती लिपी जाणणाऱ्या वाचणाऱ्या तज्ज्ञांची आधी आवश्यकता असते. समजा एखादा दस्तऐवज आपल्याला उपलब्ध झाला, तर दस्तऐवज मिळाल्यानंतर तो जो कागद आहे तो कुठल्या काळातला आहे, त्या कागदाचा प्रकार काय आहे, त्या कागदामागचा लेखकाची भाषाशैली कोणती आहे, हे सगळं जाणण्यासाठी इतिहास तज्ज्ञांची गरज असते. आणि इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक तौलनिक अभ्यास करून त्या कागदाची विश्वासार्हता तपासून पाहता आणि मगच इतिहासाचं लेखन करता. तुमच्यासमोरच इतिहासाची मांडणी कशी करायची याची एक आकृती दिलेली आहे. ऐतिहासिक संदर्भ मिळाल्यानंतर त्याचं संकलन केल्यानंतर त्याचं स्वरूप निश्चित केल्यानंतर त्या घटनांची तर्कशुद्ध माहिती जमा केली जाते.
त्याची योग्य मांडणी केली जाते, परिकल्पना मांडल्या जातात आणि त्या परिकल्पनांचं चिकित्सक असं संशोधनाद्वारे सिद्ध केल्या जातात. तर आपल्याला सगळ्यांना इतिहास लेखनाची परंपरा समजलीच असेल की इतिहास लिहिण्यासाठी त्या त्या कालखंडाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची त्या ठिकाणी गरज भासत असते. तर बघा 1.1 या उपघटकामध्ये आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा काय आहे ही आपल्याला अभ्यासायची आहे की इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात त्याची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. मग ही जी मांडणी केली जाते त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. तर याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की इतिहासाची व्याप्ती ही खूप मोठी असते. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला इतिहास असतो आणि ती नोंद घेणे, त्याचं ज्ञान करून देणं, प्रत्येकच घटनेचा अभ्यास करणं एका इतिहासकाराला शक्य नसतं. मग इतिहासकार काय करतो की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना निवडतो, ज्या त्याला वाचकांपर्यंत पोचवायच्या आहेत. त्याच घटना तो निवडतो आणि त्या घटना निवडल्यानंतर त्या निवडलेल्या घटनांची तो मांडणी करतो. यामध्ये इतिहासकाराच्या लेखनाची शैली तो निश्चित करत असतो. मग जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती का? तर होती. तर त्यावेळेला सुद्धा लोकांमध्ये इतिहासाची जाणीव नव्हती का? तर होती. तर लोकांमध्ये जिज्ञासा होती. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून, पूर्वजांकडून आपण काही काही गोष्टी, कथा, पूर्वजांचा पराक्रम ऐकत होतो आणि त्यातून आपल्यापर्यंत इतिहास पोचत होता. तुम्ही सुद्धा तुम्हाला आजी, तुमचे बाबा, घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या असतील. त्याचबरोबर कहाण्यांचं कथन, गीत, पोवाड्यांचं गायन ह्या सगळ्या गोष्टींद्वारे इतिहास आपल्यापर्यंत पोचत होता आणि इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. त्याला इतिहासामध्ये आता आपण साधने असे म्हणतो. हे पहा, माहीत आहे का तुम्हाला, हे ब्रॅकेट तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. तर बघा, एक जगप्रसिद्ध संग्रहालय आहे लुव्र संग्रहालय. या लुव्र संग्रहालयामध्ये जगातलं सगळ्यात प्राचीन असं शिलालेख ठेवण्यात आलेला आहे. त्या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण करा. हातामध्ये ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग त्या ठिकाणी जात आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे सेनानी सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. हा शिलालेख बघा, 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेलं युद्ध होतं. त्या युद्धाची, त्या संघर्षाची नोंद त्या शिलालेखामध्ये करून ठेवण्यात आली आणि हा फ्रान्स येथील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आला. 1.2 हा मुद्दा ज्या वेळेला आपण अभ्यासू बघा की आधी आपल्याला इतिहास कसा लिहिला जातो, इतिहास लेखनाची परंपरा तुम्हाला समजली असेल. तर आधुनिक इतिहास लेखन ते 4 पद्धतींनी केलं जातं. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करूनच होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो आणि त्या आधारावरच इतिहासाची तर्कसंगत अशी मांडणी केली जाते. चौथा मुद्दा लक्षात घ्या की मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. ही 4 वैशिष्ट्ये तुम्ही बघितलीच असेल. तर बघा, इतिहासाचा जो जनक आहे तो हिरोडोटस आहे. त्याने सगळ्यात पहिल्यांदा
हिस्ट्री हा शब्द शोधून काढला आणि हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटस हा होऊन गेला आणि त्याने सगळ्यात प्रथमतः द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हा शब्द त्याने वापरला. उर्वरित भाग आपण पुढच्या पिरियडला अभ्यासू. धन्यवाद.